एखाद्या सुंदर मुलीची किंवा एखाद्या सुंदर महिलेची आपण जेव्हा प्रशंसा करतो किंवा तिच्या सुंदरतेची आपण तारीफ करतो, तिला खूप छान छान आपण कमेंट्स करतो. आपण कमेंट्स करताना सर्वात प्रथम तिच्या लिप्सवरून आपण तिच्या सुंदरतेची सुरुवात करतो. जर मग आपले ओठ सुंदर नसतील किंवा ते खूप ड्राय झालेले असतील, त्याच्यावर लिपस्टिक व्यवस्थित बसत नसेल, मग त्याच्यावर तुम्ही लिप बाम लावला तरीही तो छान उठून दिसत नसेल, ग्लॉस लावला असेल तरीही तो छान चमकत नसेल, तर मग हे सगळं अराउंड फिरतं लिप्सच्या भोवती, अवतीभोवती. मग जर आपले लिप्सच चांगले नसतील तर आपला मेकअप किंवा आपली सुंदरता काही उपयोगाची आहे का? नक्कीच नाही. त्यामुळे आजचा विषय आपला खूप महत्त्वाचा आहे. खूप लक्ष देऊन ऐका. लिप्सची काळजी कशी घ्यायची हे बघा. मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे, त्या लिप्ससाठी तुम्ही फॉलो करा, म्हणजे जेणेकरून तुमचे लिप्स मुळातच खूप सुंदर दिसतील. तुम्हाला कुठल्याही प्रकारचे प्रोडक्ट वापरण्याची गरज पडणार नाही किंवा कुठलंही फिल्टर लावण्याची गरज पडणार नाही. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. मी प्रणिता आपल्या सर्वांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे हॅबिट्स ऑफ ब्युटी. आजचा आपला विषय आहे ड्राय लिप्स, म्हणजेच आपले ओठ. आता आपले लिप्स हे काळे पडतात किंवा ड्राय होतात, खूप कोरडे पडतात, तर मग ते कशामुळे होतं आणि त्याच्यासाठी काय केलं पाहिजे हे मी तुम्हाला सांगते. लक्ष देऊन ऐका. सगळ्यात आधी आपण खूप जास्त प्रमाणामध्ये पाणी प्यायचे. जितकं आपल्या शरीराला गरजेचं आहे तितकं पाणी आपल्या शरीराला मिळणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे आपली ओव्हरऑल स्किन, आपली पूर्ण बॉडी ही फ्रेश असते आणि टवटवीत दिसते. त्यामुळे आपले लिप्सही खूप छान दिसतात, ते पिंकिश पण दिसायला लागतात. तर लिप्स हा पण एक स्किनचाच भाग आहे. त्यामुळे जर आपण पाणी पिलं तर आपली पूर्ण बॉडी एकदम फ्रेश दिसायला लागते. पाणी आपल्याला किती महत्त्वाचं आहे हे तुम्हाला लिप्सवरनं लक्षात येईलच. तुम्ही हे ट्राय करा. त्यामुळे तुम्ही भरपूर पाणी प्या. तुम्ही भरपूर जणांना बघितलं लिप्स अशी चावायची सवय असते आणि ते चावून चावून काय होतं, तिथे रक्तपुरवठा कमी होतो किंवा ते रक्त तिथे थांबून जातं. आपण रक्त गोठणं म्हणतो ना, तसं ते थांबून जातं. त्यामुळे तिथे काळा डाग सुरू होतो. पूर्ण ओठ आपले हे काळे पडायला लागतात. त्यामुळे तुम्ही सर्वात पहिले जर तुम्हाला ही सवय असेल अशी ओठ दाबण्याची वगैरे, तर ती बंद करा. आता अजून एक गोष्ट म्हणजे तुम्ही तुमची जीभ सारखी अशी फिरवत असता. लिपस्टिक लावलेली असो किंवा नसो, तरी पण काही सवय असते पूर्ण आपण जिभेने ना त्याला मॉइश्चर करण्याचा प्रयत्न करत असतो, कारण ते खूप ड्राय असतं आणि आपल्याला सहन नाही होत. मग आपण प्रत्येक वेळेस त्याच्यावर जीभ फिरवत असतो. पण आपण जेवढं पण शरीर मॉइश्चर त्याच्यावर तयार करतंय ते मऊ ठेवण्यासाठी, आपण काय करतोय, त्याला जिभेने ते मॉइश्चर परत आतमध्ये घेतोय. आपण ते परत खाल्ल्यासारखं करून टाकतोय. ते आपण स्वतः आपलं मॉइश्चर आपल्या पोटात घेतोय. त्यामुळे ते लिप्स पुन्हा ड्राय पडतात आणि ते मग काळे पडायला सुरुवात होते. तर मग सगळ्यात पहिले तुमच्या ह्या ज्या काही खोडी असतील त्या बंद करा. आता तुम्हाला मी एक रेमेडी सांगते. घरामध्ये जी साखर असते आपली ती बारीक करा. मिक्सरमध्ये केली तरी चालेल, पण इतकी पण बारीक नको आणि इतकी जाड पण नको की जेणेकरून आपल्या ओठांना तिचा काही फायदाच होणार नाही. खूप बारीक केली तर पेस्ट तयार होईल, मग ती पेस्ट तुम्हाला लावेल, आणि खूप जाड केली तर ती तुम्हाला इथे लिप्सला पूर्ण फाटून टाकण्यात खूप जास्त मदत करेल. त्यामुळे साखर ही अशी आपण आबडधोबड हा शब्द वापरतो ना, तशी आबडधोबड बारीक करायची आहे. तुम्हाला खूपच जाड वाटली तर तुम्ही थोडीशी चाळणीने ती बारीक करून घ्यायची. आता त्यामध्ये तुम्हाला मध ॲड करायचा आहे. 1 चमचा साखर घ्या, 1 चमचा मध घ्या, दोन्ही मिक्स करा. आणि बाजारातून म्हणजेच मार्केटमधून तुम्ही एक असा ब्रश आणा, खूप सॉफ्ट पाहिजे की जेणेकरून आपल्या स्किनला जरी आपण तो रफ केला ना तर तो टोचला नाही पाहिजे, असा तुम्ही ब्रश घेऊन या, टूथब्रश घेऊन या आणि त्या टूथब्रशवर तुम्ही ही पेस्ट लावा. ही साखरेची जी पेस्ट बनवली आपण ती लावा आणि ती पेस्ट तुम्ही हलक्या हाताने 7 ते 8 सेकंद तुम्हाला तुमच्या लिप्सला त्याने मसाज करायची आहे. आणि त्यानंतर नॉर्मल पाण्याने तुम्हाला ते धुवून टाकायचं आहे. त्यानंतर इमिजिएटली तुम्हाला त्याच्यावर लिप बाम लावायचा आहे, हे जेणेकरून त्याला मॉइश्चर मिळण्यात अजून मदत होईल. आणि लिप बाम असा घ्या, मी तुम्हाला नेहमी सांगत असते, लिप बाम असा हवा की ज्यामध्ये कुठल्याच प्रकारचा फ्रेग्रन्स नको, म्हणजे वास नको, त्याच्यामध्ये सुवास नको आणि त्यानंतर त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचा कलर नको. असा तुम्ही त्यासाठी व्हॅसलीन सुद्धा वापरू शकता. जर तुम्हाला त्याच्यात फ्रेग्रन्स पण नको, यामध्ये तुम्हाला कलर पण नको असेल तर तुम्ही डायरेक्टली व्हॅसलीनचा उपयोग करा. बर्ड्सवर व्हॅसलीन घ्यायचं आहे. कधीच डायरेक्टली व्हॅसलीनच्या बॉटलमध्ये तुम्ही असं बोटाने घेऊन कधीच तुमच्या लिप्सला लावायचं नाही. लिप्स खूप नाजूक असतात. एखादी बर्ड्स घ्या. बर्ड्स म्हणजे काडी असते, तिला कॉटन कापूस लावलेला असतो. ती बर्ड्स घ्या आणि त्या बर्ड्सने तुम्हाला हलक्या हाताने ते व्हॅसलीन तुम्हाला तुमच्या लिप्सला पसरवायचं आहे.
असं तुम्ही डेली करायचं आहे. तुम्ही लिप बाम लावलाय, लिप बाम लावल्यानंतर हाच लिप बाम तुम्हाला पुन्हा 2 ते 3 तासानंतर पुन्हा लावायचा आहे. असं दिवसभरामध्ये प्रत्येक 2 तासाने तुम्हाला करायचं, जेणेकरून तुम्हाला 8च दिवसामध्ये त्याचा रिझल्ट मिळून जाईल. नंतर अजून एक म्हणजे आपल्या घरामध्ये बदामाचं तेल असेल, जर तुम्हाला ओरिजिनल बदामाचं तेल मिळालं, स्वच्छ हात धुवून घ्यायचे. नंतर तुम्हाला ते ऑइल तुमच्या बोटावर घ्यायचंय आणि मग तुम्हाला त्याच्याने तुमच्या ओठांवर मसाज करायची आहे. ही मसाज कमीत कमी 10 ते 12 सेकंद झाली पाहिजे. जास्ती जरी केली, सेकंदामध्येच बोलतेय मी, जास्त सेकंद केली तरी चालेल, पण पूर्ण 1 मिनिट नको. तर सेकंदामध्ये आपल्याला ही मसाज करायची आहे. तुम्ही जास्तीत जास्त 15 सेकंद घेऊ शकता. 15 सेकंद तुम्हाला ही तेलाने मसाज करायची आहे. त्याने काय होईल की तुमची जी ड्राय स्किन झालेली आहे, त्याची जी लेयर तयार झालेली आहे, ती पूर्णपणे निघून जाईल आणि नवीन स्किन यायला तुम्हाला मदत मिळेल. तर आल्मंड ऑइलचा हा खूप महत्त्वाचा फायदा आहे. मी जे पण तुम्हाला रेमेडी सांगितली किंवा आता मी जे पण तुम्हाला काय कसं करायचंय, टूथब्रशचं झालं, लिप बामचं झालं किंवा आल्मंड ऑइलचं झालं, मी हे तिन्ही प्रकार तुम्हाला सांगितले. पण हे सर्व करताना तुम्ही तुमच्या लिपला खूप हलक्या हाताने हाताळायचं आहे. खूप हलक्या हाताने तुम्ही त्याला मसाज द्यायची आहे. नाहीतर त्याला डायरेक्टली चिरा पडून त्यातनं रक्तसुद्धा येऊ शकतं. त्यामुळे तुम्हाला खूप हलक्या हाताने ही सर्व मसाज तुम्हाला करायची आहे. तर लक्षात ठेवा. आपल्या लिपला कसं जपायचं आहे हे तुमच्या नक्कीच लक्षात आलं असेल आणि ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडंफार काही शिकायला मिळालं असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय.